नमस्कार मित्रांनो, शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज हे कॉम्बिनेशन ऐकलं की अपेक्षा आपोआपच आकाशाला भिडतात. कमीने आणि हैदर नंतर आता ही जोडी ओ रोमिओ हा मूवी घेऊन आले. पण प्रश्न हा आहे की ही फिल्म हैदर सारखीच क्लासिक आहे की हा फक्त एक हाईप आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे की ही फिल्म शेक्सपियरच्या रोमिओ अँड ज्युलियटवर आधारित आहे, पण विशाल भारद्वाजने त्याला एक देसी टच दिलाय. ही गोष्ट आहे दोन कट्टर दुश्मन गँग्सची आणि त्याच्यामध्ये फुलणाऱ्या एका खतरनाक लव्ह स्टोरीची. व्हिज्युअल्स आणि फिल्मचा टोन एकदम डार्क आहे, जशी एखादी ग्राफिक नॉवेल असते ना, सेम त्याच्यासारखा. आता आपण बोलणार आहोत काही पॉझिटिव्ह गोष्टींवर, जसं की शाहिद कपूरने उत्साहच्या रोलमध्ये अक्षरशः राडा केलाय. त्याचे ते मॅट डोळे आणि डायलॉग डिलिव्हरी बघून अक्षरशः अंगावर काटा येतो. तृप्ती डिमरीने सुद्धा एक लवर गर्ल न राहता एक स्ट्रॉंग कॅरेक्टर उभं केलं. आणि नाना पाटेकर ते स्क्रीनवर आले का विषयच हार्ड होतो. गुलजार साहेबांचे शब्द आणि विशालचं म्युझिक, गाणी थिएटरमध्ये एक वेगळाच माहोल बनवतात. पण ह्या गोष्टीमध्ये म्हणजे ह्या पूर्ण मूवीमध्ये एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहे. पिक्चर परफेक्ट नाही आहे. सिनेमाची लेन जवळजवळ 3 तासाची आहे आणि ती आपल्याला जाणूनही येते. फर्स्ट हाफ जरा जास्तच स्लो केला. कॅरेक्टर बिल्ड करण्याच्या नादात त्यांनी खूप वेळ वाया घालवला. सेकंड हाफमध्ये ॲक्शन तर आहे, पण स्टोरी थोडीशी लॉजिक साईडला ठेवते. काही ठिकाणी स्क्रीन प्ले कमजोर पडतो, त्याच्यामुळे तुमचं कनेक्शन तुटू शकतो. जर तुम्हाला फास्ट आणि मसाला सिनेमे आवडत असतील तर हा सिनेमा तुम्हाला थोडासा बोर करू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ओ रोमिओ हा हैदरच्या लेवलचा मास्टरपीस जरी नसला तरी एक व्हिज्युअल ट्रीट नक्कीच आहे. जर तुम्ही शाहीदचे फॅन असाल आणि तुम्हाला एक आर्टिस्टिक सिनेमा बघायला आवडत असेल तर हा तुम्ही थिएटरमध्ये एकदा नक्की बघा. माझी रेटिंग ह्या मूवीसाठी 3.5 स्टार असेल. तुम्हाला हा मूवी कसा वाटला, तुम्ही आतापर्यंत बघितलाय का, हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.